ज्योतिबा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं श्रीचारयुक्तं नमामि योगं शिरसा कुरुन्तं यस्य स्मरणमात्रेण मन्दोऽपि विमुदायते संतं तं परमोदारं वन्दे वेङ्कटस्वामिनं माझ्या बोबडिया बोला परमात्मा अलंकार श्री ज्ञानोबराय वारकरी संप्रदायाच्या प्रस्थानी विराजमान असणारे श्री तुकोबराय आदि गुरु श्री पुंडलिक महाराजापासून स्वानंद सुप्रमाशी सद्गुरु जोग महाराजापर्यंत आज तागायत आलेल्या वारकरी संप्रदाय आणि संप्रदायातील संत मंडळी यांच्या चरणी दंडवत विठाला प्रस्तुत अभंगामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये विशेषाचा उपदेश करताना दिसतात. अभंगाला स्पर्श करण्याबरोबर अल्पसा पर्याय देणे हे वक्त्याचे आपले कर्तव्य आहे आणि याच कर्तव्याला अनुसरून आजची तीन निमित्तान सेवा तुम्हाला ज्ञातच आहे. भगवान श्री परमात्म्याचा आजचा हा मंदिराचा निपुणीकरण तुम्ही केलं आणि त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याची प्रतिष्ठापना केली. तसं पहिला आजचा दिवस म्हणजे देवाच आले मंचती बैसले तुकाराम महाराजांचा आहे. आज कीर्तन करता जरा भीती वाटल्यासारखं झालं बरं का. तसं आम्हाला पण आलो होतो तेव्हा नव्हती वाटली पण आता वाटायला लागली. आज कीर्तन करता याच्यामध्ये नाही पण आमच्या घरात सुद्धा मध्ये सकाळी त्यांच्या अभंग लागल्याशिवाय आमची सुरुवात होत नाही. आदरणीय आमचे आरोबाबा आहेत आणि सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे एक भूषण आहे आणि भूषण मात्र सर्व म्हणतात म्हणून नाही. आम्ही ज्यांच्याकडे राहिलो आमच्या बाबांनी 2 दिवसानंतर आठवण काढलेले असं आमचे सद्गुरु परमेश्वर बाबा विठाला विशेषतेने बाबांचे नाव काढायचे. एक संप्रदायामध्ये अनेक मात्र गायक आहेत पण त्यांच्यामध्ये विशेष करून ज्यांची विशेषता आहे आदरणीय आळू बाबा आहेत.
त्याचप्रमाणे पप्पाच बाबा आमचे आदरणीय अवचार बाबा आहे आदी करून सर्वच मात्र एकापेक्षा एक आता सर्वांचे नामोल्लेख करणं शक्य नाही. सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा दंडवत करतो आणि अल्पशा वेळेमध्ये पदार्थ चिंतन करण्याकरता प्रवृत्त होतो. विठाला सारा सार विचार करा धावती नाम राखणची विठोबाचे तयाच्या चिंतने निर्से बसंतताल सिंधू शेळ निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा आहे. आणि अशा प्रकारचा अभंग निवडला तेव्हा सर्वांच्या मनात शंका आली असं महाराज तुम्ही जरा काही वर्णनामध्ये आहेत का नाही. कारण की समयोजाना किंवा समय न कळले बुद्धी श्री तुकाराम महाराज सांगतात ज्याला समय सूचकता कळत नाही तुकोबाराय महाराज त्याला वेगळं बुद्धीचा म्हणतात. मग समय सूचकतेच्या संबंधाने तुम्ही अभंग का निवडला नाही तर सद्गुरू बाबा आमचे सांगत असतात आजच्या या अवसरात 4 प्रकारचे अभंग तुम्ही आम्ही घेताना दिसून येतात. कोणते तर उभा केला हात किंवा मात्र ज्याप्रमाणे मागाशी देवराजा देवांचे की वैसरे किंवा सद्गुरू मामा बाबांनी सांगितलं सद्गुरू मामा आपण घ्यायचे देव घ्या कोणी या प्रकारचा अभंग मात्र संहिता घेताना दिसून येते. मग अशा प्रकारचा अभंग का घेतला सद्गुरू बाबांनी सांगितलं जो परमात्मा तुमच्या आमच्याकडे ज्या परमात्मेची तो परमात्मा आहेच पण त्या परमात्मेची स्थापना झालेली आहे. तो आल्यानंतरचा विधी काय तर त्याची नामसाधना करणं त्याची भक्ती करणं आणि त्या भक्तीच्या संबंधाने तुम्हाला फळ प्राप्ती काय होईल याच्या संबंधाने निवडलेला अभंग. विठाला बाबा सांगत असायचे परमात्मा येणं वेगळी गोष्ट आणि तो परमात्मा कळणं वेगळी गोष्ट. तुम्ही आम्ही सद्गुरू बाबा म्हणतात मूर्ती आणतो मूर्तीची मूर्ती चांगली दिसली का रे कुठून आणली मूर्ती म्हणले राजस्थानवरून मूर्ती आणली छान मूर्ती आहे काय त्या मूर्तीचं पोट आहे काय मूर्तीचे कान आहे काय मूर्तीचे डोळे आहे सर्व काही मूर्ती व्यवस्थित आहे. आकार पुढात कधी चांगल्या प्रकारच्या मूर्तीचा आकार पडायचा म्हणून त्याचं भावाने भजन पूजन करायची भावानी मंदिरामध्ये आणून बसवायची. पण बसवल्यानंतर मात्र बसवायला आणल्यानंतर आपली भक्ती सांगितली बरं का. बसवायला आणल्यानंतर प्रतिष्ठापना करणार त्याच्या आधी मात्र मूर्तीचा हात तुटला तुटलं तर बिघडल्या टाकी ती नाही म्हणून अशा प्रकारची भक्ती तुमची आमची दिसून येते. पण मात्र तो भगवान परमात्मा बसण्याच्या आधी सुद्धा तुमची आमची उत्कट भावना तेवढीच पाहिजे. ती मूर्ती बसल्यानंतर सुद्धा तुमची आमची उत्कट भावना त्या भगवान परमात्म्याविषयी तेवढीच पाहिजे. म्हणून लक्षात घ्या तो भगवान परमात्मा आल्यानंतर तुम्ही आम्ही विचारपूर्वक त्याची साधना करावी त्याच्या समान नाम साधना करावी आणि तुमचं आमचं जीवन सफळ सुखळ करावे. विठाला सर्वांच्या चरणी दंडवत करतो. सर्वच महनीय मंडळी सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही. आदरणीय सद्गुरू बाबा महाराज आपले माऊली बाबा महाराजांच्या या छत्रछायेखाली असले सर्वांच्या मंडळीच्या चरणी दंडवत करतो आणि पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होतो. विठाला अनेक लोक या जगतामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. अनेक लोक या जगतामध्ये आहेत म्हणजे कोणकोणते लोक आहेत बाबा तर या जगतामध्ये मात्र अनेक जरी जीव असले तरी सर्वच सारखे आहेत असं काही पाहायला मिळत नाही. का बरं सर्व या जगतामध्ये सारखे लोक नाही तर मुळात प्रकृतीच 3 गुणांपासून बनलेले आहे. तर इथे लोक तरी इथे जीव तरी सर्व सारखे कसे असतील. मग का हो इथले जीव जर सारखे नाही इथले जीव कसे आहेत तर इथले जीव काही विचार प्रधान आहेत तर इथले काही जीव भोग प्रधान आहेत. मग का हो इथले काही जीव भोग प्रधान आणि इथले काही लोक विचार प्रधान. मग भोग प्रधान म्हणजे कोण आणि विचार प्रधान म्हणजे कोण. सद्गुरुनाथ महाराज सांगतात भोग प्रधान कोणाला म्हणायचं ज्यांच्या ठिकाणी मला इतर द्याच्या ठाई हा विचारूची नाही केवळ शिष्णोदर पायी व्यवसाय देही करिताती. ज्यांच्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा विचार नाही मी काय करतो काम्य कर्म कोणतं निषिद्ध कर्म कोणतं प्रायश्चित्त कर्म कोणतं नित्य कर्म कोणतं नैमित्तिक कर्म कोणतं याच्या संबंधाने कोणत्याच प्रकारची पडताळणी नाही आणि फक्त स्वतःच्या मनाप्रमाणेच वागतात. हे जे भोग प्रधान जीव आहेत त्यांच्याकरता महाराज आजचा हा उपदेश नाही. मग मात्र आजचा हा उपदेश कोणाकरता आहे तर विचार प्रधान लोक आहेत त्यांच्याकरता उपदेश आहे. मग काय उपदेश आहे महाराज म्हणतात सारासार विचार करा उठावती. तुम्ही आम्ही मात्र जे जे विचार प्रधान आहेत त्याला विचार केला पाहिजे. मग काहो मला जे विचार प्रधान आहेत त्यांनी जर विचार नाही केला तर काय होतं. त्या विचाराच्या संबंधाने तुम्ही आम्ही आळस केला तर काय होतंय. नाथ महाराज म्हणतात येथे आळसूजीने केला तो सर्वस्व ना गावला तिता परमार्थ हातीचा गेला अवंती कडला चक्री. जो मनुष्य देव मात्र विचार प्रधान आहे त्याला जर विचार
विचार केला नाही, त्या विचार करण्याच्या बाबतीत जर त्यानं आळस केला तर तो भवचक्रामध्ये सापडतो. कशाप्रमाणे? ते परागदर्शन प्रत्यक्ष बोध विवर्जिता. ज्याप्रमाणे महाराज सांगतात एखाद्या नदीचा ओघ असतो, त्या नदीच्या ओघामध्ये जर एखादा पाण्याचा भोवरा पडला आणि भोवरा पडल्यानंतर त्याच्यातून एखादा जर बाबा कीटक अडकलं तर तो ज्याप्रमाणे त्याच्यामध्ये फिरत राहतो त्याप्रमाणे जन्म मरणाच्या चक्रामध्ये तुम्ही आम्ही फिरत राहतो. कशाच्या संबंधानं? जर या देहाला येऊन जर तुम्ही आम्ही विचार नाही केला तर मग का हो महाराज तुम्ही आम्ही विचार केलाच पाहिजे का? स्वतः परमात्मा नाथ महाराजाप्रमाणेच बोलणं आहे बरं का. ऐसे जाणून हे दुराया देहाच्या लवलाया परमार्थ साधावया ईश्वर्यर्थ न करावे. ज्या नाथाचं पूर्ण त्याच प्रमाणे माझ्या परमात्म्याचं हे दुराया या देहाला येऊन तू म्हणजे विचार केला पाहिजे. विचाराच्या संबंधाने जर तू राहिला नाही तर म्हणजे भवचक्रामध्ये फिरत राहशील. मग का हो महाराज विचार करण्याचा विचार केलाच पाहिजे का? महाराज म्हणतात विचार केलाच पाहिजे. त्याच्याकरता कोणत्याच प्रकारचा आळस नको. मग समजा महाराज आम्हाला आळस आलाच तर काय करायचं? एखाद्याला ते विचार करण्याच्या बाबतीत निद्रा आली तर काय करायचं? नाथ महाराज म्हणतात छेदवनिया आळसाशी दौडवनिया निद्रेशी आत्मचिंतन हरनिशी अविश्वमेशी साधावे. महाराज म्हणतात तुम्हा आम्हाला आळस येईल पण आळस आल्यानंतर काय करायचं? त्याचं छेदन करायचं. पण निद्रा आली तर विचार करताना काय करायचं? तर तिचं सुद्धा छेदन करायचं. मग निद्रा आली तर महाराज तिचं छेदन करायचं. मग आम्ही काही झोपायचंच नाही का? तुम्ही आमची ती झोप आहे त्या झोपेबद्दल महाराज नाही बोलत. अविद्येची जी निद्रा आहे ना ती अविद्येची निद्रा तुम्हाला आम्हाला विचार करून देत नाही. तुमचा आमचा आळस तुम्हाला आम्हाला विचार करून देत नाही. मग तुम्ही आम्ही विचार करता आहेत म्हणून तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे. विचार करण्याकरता आळस नको, विचार करण्याकरता निद्रा नको, त्याचं छेदन करायचं. मग का हो महाराज या विचार करण्याच्या बाबतीत आम्ही कशा प्रकारचं प्रवृत्त राहायचं? तर महाराज म्हणतात तुम्ही आम्ही कशाप्रमाणे प्रवृत्त राहायचं? तर महाराज म्हणतात राजाचे एकुलते एक चुकल्या अवचटे बाळ. नाथ महाराजांना गोड संकल्पना मांडली बरं का. नाथ महाराज म्हणतात एखादा आपण जर समजा एखाद्या यात्रेमध्ये गेलो आणि यात्रेमध्ये गेलो तर आपलं म्हणजे तुमचं मी माझ्या अजून बरं एखादं वर्ग हरवल्यानंतर त्याला शोधण्याकरता किती प्रवृत्त असतो आपण? महाराज म्हणतात त्याला शोधण्याकरता सामान्याचा जर वर्ग हरवला तर त्याला शोधण्याकरता तुम्ही आम्ही एवढं प्रवृत्त राहतो. महाराज म्हणतात राजाचे एकुलते एक चुकल्या अवचटे बाळक तो जेवी शोधी सकळ लोक देवी निज सुख साधावे. ज्याप्रमाणे राजाचं एकुलतं एक पोरगा असावं यात्रेमध्ये गेल्यावर ते हरवावं. ते हरवल्यानंतर मात्र सर्व शक्ती पणाला लावतो. कशा करता? ते पोरग शोधण्याकरता. तो जेवढा पोरग शोधण्याकरता प्रवृत्त असतो एवढं तुम्ही आम्ही विचार करण्याकरता प्रवृत्त असावं. ज्याप्रमाणे राजा पोराला शोधण्याकरता प्रवृत्त असतो तेवढं विचार करण्याकरता प्रवृत्त असावं. किंवा ते प्रवृत्त तुम्ही आम्ही मात्र किती असावं? तर लक्षात घ्या बरं का. नाथ महाराजांना संकल्पना तुमच्या आमच्या मनातच मांडली बरं का. समजा एखादा नवयुवक असतो, त्या नवयुवकाला काय वाटतंय आपलं काय व्हावं? काय बोलत जा तुम्ही जेवढे का नाही म्हणून बोलत जा. त्याला वाटतंय आपलं लग्न व्हावं. पण काही नवसासायानं सगळं काही करून त्याचं लग्न झालं. लग्न झालं 2-4 वर्षांनी काय झालं देवाचं देवाला माहिती. पण त्याचं लग्न मोडलं. लग्न मोडल्यानंतर सुद्धा मात्र त्याच्या मनामध्ये काय अपेक्षा असते? आपलं परत काय व्हावं? आपलं परत लग्न व्हावं ही त्याची इच्छा असते. महाराज म्हणतात साधावया आत्मलग्न सावधान बीजवराचे मन तेने सांगशेपे आपण सायुज्य लग्न साधावे. बीजवर शब्द वापरला. ज्याप्रमाणे बीजवर परत लग्न होण्याकरता जेवढा प्रवृत्त का प्रवृत्त त्याला वाटते माझं कोणी लग्न मोडले काय. मग जेवढं बीजवर मात्र लग्न होण्याकरता प्रवृत्त असतं तेवढं तुम्ही आम्ही मात्र विचार करण्याच्या बाबतीत प्रवृत्त असावं. जेवढं एखादा राजा मुलाला शोधण्याकरता प्रवृत्त असतो तेवढं तुम्ही आम्ही महाराज प्रवृत्त असावं. तर त्याच्याही पुढे महाराज सांगतात एखादा शूरवीर असतो. तो शूरवीर मात्र रणांगणामध्ये गेल्यानंतर शत्रूला बघून मात्र त्याला कापल्याशिवाय परत नाही का त्याला घाबरून घरी येतो. एखादा शूरवीर जर चांगल्या प्रकारचा योद्धा असेल त्याच्या मनामध्ये एकच ध्येय असतं शत्रूला कापणं. महाराज म्हणतात तोपर्यंत तो शांत बसत नाही. त्याला मारल्याशिवाय त्याच्या मनामध्ये एकच असतं त्या शत्रूला मारणं. मग ज्याप्रमाणे मात्र क्षत्रियाचं एकच महाराज म्हणतात क्षत्रिय ज्याप्रमाणे त्याला मारल्याशिवाय माघारी येते त्याच्या मनामध्ये त्याला मारला हेच विचार. तसा तुम्ही आम्ही विचार करण्याकरता प्रवृत्त असावं. ज्याप्रमाणे बीजवर लग्न होण्याकरता प्रवृत्त तेव्हा तुम्ही विचार करण्याकरता तेवढं तुम्ही आम्ही प्रवृत्त असावं. त्याच्याही पुढे महाराज सांगतात ज्याप्रमाणे राजा आपल्या मुलाला शोधण्याकरता जेवढा प्रवृत्त तेवढं तुम्ही आम्ही विचार करण्याच्या बाबतीत प्रवृत्त असावं. पण गाव महाराज त्याच्याकरता
पडत नाही तोपर्यंतच तुम्ही आम्ही विचार करू शकतो. एकदा काळाची उडी पडल्यानंतर विचार करू शकत नाही, म्हणून तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे. नुसता विचार करायचा का? तो नुसता विचार नाही. येऊनी नरदे सांगितलं. त्याचं एकमेव कारण आहे, तर काळ आल्यानंतर तुम्ही आम्ही विचार करू शकत नाही. मग नुसता विचार करायचा तर महाराज म्हणजे नुसता विचार पण नाही. येवनी हृदय हा विचारावे सार. या नद्यामध्ये नुसता विचार नाही तर सारासाराची पडताळणी केली पाहिजे. सत काय, असत काय, चांगलं काय, वाईट काय, या गोष्टी तुमच्या आमच्या जीवनामध्ये विचार झाला पाहिजे. सारासाराचा विचार झाला पाहिजे. मग गावा महाराज सारासाराचा विचार झालाच पाहिजे का? सद्गुरू आमचे मारुती बाबा सांगतात, अरे सामान्य गोष्टीचा विचार आहे तर इथं नको का विचार? सद्गुरू बाबा सांगतात, 2-4 गावाकडची माणसं आणि ती मुंबईच्या गावाला जायला निघाली. मुंबईच्या म्हणजे आमच्या मुंबईकडे बरं का, मुंबईच्या गावाकडे जायला निघाली. काय म्हणजे पुढे चालला? म्हणजे मुंबईला चाललो. मग येतो का? आता तो रिकामाच होता. चल म्हणजे मुंबईला येतो तुला पण. मग 2-4 माणसं म्हटलं गावाकडची मुंबईला गेली आणि मुंबईला गेल्यानंतर तो विचार चांगला होता. त्याला वाटलं की आता आपण हलायचं, आपले पाहुणे आले तर या काहीतरी चांगलं खायला द्यावं, चांगलं खायला द्यावं म्हणून त्याच्या पुढे पिस्ता आणून ठेवला. पिस्ता आणून ठेवल्यानंतर आता याला काही विचारायला माहित नव्हतं. त्याने तो पिस्ता चावा, अरे मूर्ख आहे का रे तू? काय झालं खाऊ म्हणजे कसं नाही खायचं पिस्ता? ते टरफल बाजूला काढायचं, आपला चांगला गड खायचा. मग त्यानं लक्षात ठेवलं, तो टरफल बाहेर काढायचं आणि आपला गड खायचा. मग मात्र पिस्ता झाल्यानंतर त्याच्या पुढे महाराज ते खारका आणून ठेवली. याच्या मनात एकच वरचं फेकून द्यायचं. मग त्या वरचं ते फेकून दिलं, आपली हाती चावायला लागली. आता हाती याच्या बापाला तरी चावते का? अहो सामान्य खाण्यामध्ये जर सारासारचा विचार येते, इथं का नको बेटा? सामान्य गोष्टीचा सारासाराचा विचार आहे तर इथं का नको? पण सारासार म्हणजे काय भानगड सांगा ना. ज्ञानोबा महाराज बोलतात, सलिली पैजैसे एक होळी मिळाली असे. श्री ज्ञानोबाईने गुण धारण दिलं. ज्ञानोबाई म्हणतात, ज्याप्रमाणे दूध आणि पाणी एकत्र असते, पण मात्र ओरिजिनल जर माझा राजहंस असेल तो काय करतो? निवडी वेगळे
नको. म्हणून महाराज सारासार म्हणजे काय तर शरीरी पाहिजे ये जैसे येतो होऊन मिळले असे ज्याप्रमाणे शरीर पाणी आणि दूध महाराज एकत्र असतंय. पण जातीवंत राजहंस असेल तर बरोबर दूध प्राशन करतंय आणि पाणी आसार टाकून देतंय. तसं पाणी आसार नाही पण दुधाच्या मानानं पाणी आसार आहे. मग बरोबर पाणी मध्ये टाकून देतंय दूध प्राशन करतंय. याला म्हणायचा सारासाराचा विचार. किंवा त्याच्याही पुढे जाऊन महाराज म्हणतात बरं का ज्याप्रमाणे जाणीवेच्या आहे करिता कधी कडसळी मग नवनीत निर्वाणी दिसे तैसे. ज्याप्रमाणे एखादी मात्र जाणतात आई साहेब असतील त्याबरोबर चांगल्या प्रकारचं दूध आणतात. त्या दुधामध्ये दुधाला मस्तपैकी तापवतात आणि तापवल्यानंतर मात्र त्याला काय होऊन द्यायचं थंड होऊन द्यायचं. आणि थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय टाकायचं विरजन टाकायचं. विरजन टाकल्यानंतर मग त्याचं काय होतंय दही होतंय. दही झाल्यानंतर घुम करते मग घुम मात्र त्याला घुसळायचं. आणि घुसळल्यानंतर मात्र मग त्याच्यामध्ये मात्र सारभूत असं लोणिका येतं बाहेर येतं आणि असा असलेला ताप महाराज खाली राहतं. मग याच्यामध्ये जशी सारासाराची पडताळणी जाणीवेच्या आणि करिता कधी कडसळी मग नवनीत निर्वाणी दिसे तैसे. ज्याप्रमाणे जाणीवपूर्वक एखादा असेल तर त्यांनी मात्र ज्याप्रमाणे ताक आणि लोणी वेगळं करतो त्याप्रमाणे सारासाराची विचारणा तुम्ही आम्ही केली पाहिजे. ज्याप्रमाणे दूध आणि पाणी तुम्ही आम्ही वेगळं करतो त्याप्रमाणे सारासाराची विचारणा तुम्ही आम्ही केली पाहिजे. तर त्याच्याही पूर्ण नाथ महाराज सांगतात बरं का जुन्या काळामध्ये शेती सगळे लावायचे पण त्याच्यामध्ये धान्य कमी व्हायचे. मग थोडं करून महाराज धान्याची साठवणी करायची. मग एखादं साहित्य भुसकट पडला असेल तर ते भुसकट सुद्धा माता नवल्या घ्यायच्या आणि भुसकट मात्र ते कशामध्ये घ्यायचं सुपामध्ये घ्यायचं. आणि सुपामध्ये घेतल्यानंतर मात्र त्याला चांगल्या प्रकारचं पाखडायचं. का बीज भूस एकवट बनितारा हे घनवट तेथे एवढे जे फळकट. महाराज म्हणतात भूस आणि बीज मात्र एकत्र असतंय पण पाखडल्यानंतर असू महाराज म्हणतात बघा असा असलेलं भूस बाहेर पडतंय आणि सार असलेलं जे बीज आहे ते महाराज सुपामध्ये राहतंय. याला म्हणायची सारासाराची पडताळणी. महाराज म्हणतात दूध आणि पाणी एकत्र ज्याप्रमाणे महाराज हंस करतो त्याप्रमाणे सारासाराची पडताळणी करायची. किंवा महाराज म्हणतात बरं का ज्याप्रमाणे जाती सोनार असेल हे उदाहरण का सांगतो ज्ञानोबाईची एकाच चढ असे उदाहरण आहे. आणि ही आपल्या वारकरी संप्रदायाची संपत्ती आहे बरं का बाबा. काही गावाकडची मंडळी आली काळजीला महाराज सुद्धा एक मध्ये आम्ही जुन्या संस्थेत मग काय करता अहो म्हणजे आम्हाला पुस्तक घ्यायचं गोष्टीचं कोणती घेऊ. आता गोष्टीचे पुस्तक घेणं म्हणजे ज्ञानेश्वरीचा अपमान करणं आहे. भूस आणि बीज वेगळं करणं त्याप्रमाणे सारासाराची पडताळणी. महाराज म्हणतात ताक आणि लोणी वेगळं करणं याला म्हणायचे सारासाराची पडताळणी. किंवा महाराज म्हणतात ज्याप्रमाणे शुद्ध सोनं आणि अशुद्ध भाग वेगळं काढणं याला म्हणतात सारासाराची पडताळणी. मग का हो महाराज विचार करणाऱ्याने विचार करावं. त्याच्याकरता आळस नको त्याच्याकरता निद्रा नको त्याच्याकरता महाराज एवढं प्रवृत्त असावं काळ आल्यानंतर विचार करू शकत नाही. म्हणून महाराज जगत बदलून प्रवृत्त तुम्ही आम्ही विचार करण्याकरता असावं. सामान्य जर व्यवहारामध्ये विचार केला इथं का नको पण सारासाराचा विचार करायचा. बरं हे सारासार म्हणजे काय सत काय असत काय चांगलं काय वाईट काय. पण का हो महाराज जो विचार तुम्ही आम्ही करू पण या विचारांना आम्हाला फायदा काय होईल. प्रत्येक मनुष्य कशाची अपेक्षा करतो. समजा लहान लेकरू असं बाबा सांगायचे की जर दुकानामध्ये पाठवलं तर तो आपल्याकडे काय मागतो ठोकळा नाही मागत बाबा म्हणतात नोट मागतो. याचं कारण काय याला सुद्धा त्याच्यापासून काहीतरी फायदा पाहिजे. म्हणजे फायद्याशिवाय तुम्ही आम्ही कोणती गोष्ट करत नाही. मग गाव महाराज एवढं जर तुम्ही आम्ही त्याच्याकरता प्रवृत्त असावं त्याच्याकरता एवढं जर मात्र सर्व सुद्धा त्याग करावा विचार करावा सारासाराचा विचार करावा. पण त्याच्या संबंधाने तुम्हाला आम्हाला फायदा काय. महाराज म्हणतात जगाच्या पाठीवरचा एक नंबरचा फायदा या विचारानं होतो. काय फायदा होतो महाराज म्हणतात या विचाराच्या संबंधानं जे चांगलं असतं ते ग्राह्य धरलं जातं आणि जे वांगलं असतं ते म्हणतात त्याग केला जातो. हे संबंध कशाने होतंय तर विचारानं होतंय. काय महाराज ज्ञानोबा याला पुरावा काय. ज्ञानोबा महाराज म्हणतात तैसे विचारिता निरसले प्रपंच सहज सांगवले तत्वता तत्ववरले ज्ञानी याची. या विचाराच्या संबंधाने ज्ञानोबा म्हणतात काय होतं तर तैसे विचारिता निरसले विचाराच्या संबंधाने काही गोष्टीचं निरसन होतंय. का कोणत्या गोष्टीचं निरसन होतंय तर जे तुम्हाला आम्हाला सत्य भासतंय मुळात ते सत्य नाही. ते सत्य भासतंय कशामुळं तर अविचारामुळं. पण ते असत्य हे कशाच्या संबंधाने समजेल तर विचाराच्या संबंधाने समजेल.
सहज सांडवले प्रपंच मागा तुला म्हणतात नाही पण तरी तुम्हाला तो वाचतो का नाही. ज्ञानोबाईला 15व्या अध्यायामध्ये संसार वृक्षाचं वर्णन करत असता परिमळ दोषे ते तेसाय असची काशे बाळावा गुळदोषे गवळावाळे. ज्ञानोबाईची विशेष संकल्पना आहे, ध्यान देऊन ऐका म्हणजे कीर्तन कळून जाईल. समजा एखाद्या माणसाने ठरवलं आपल्याला एखादं झाड तोडायचं. काय करायचं? झाड तोडायचं. मग बाबा झाड तोडायचं असेल तर काय मग कुठे तुझं झाड म्हणजे झाडच नाही लावलं. झाड काय करायचं? तोडायचं. मग झाड तोडण्याकरता ते झाड असावं का नाही. मग झाडच नाही मग त्याच्याकरता मला सहाय्य कशाला करायचे. तसा मला तो संसार नाही पण तरी तुम्हाला तो भासतो ना. मग तो कधी नाही भासायचा तर विचाराच्या संबंधाला नाही भासायचा. बाळा बाबुळ कसे हे बोळा गप्पस कोणी बाबुळबा. मग बाबुळबा कुठे बरं तुमच्याकडे आहे का. बरं तुमच्याकडे माझ्या मुंबईला आहे का. मुंबईला पण नाही आणि तुमच्या मात्र या साखरी सटाणा तिकडं पण नाही. मग मुळात तो नाहीच पण तरी पण तुम्ही आणि त्याला भासवतो का नाही. तसा मुळात तो संसार नाही पण तरी तुम्हाला भासतो. ज्याप्रमाणे महाराज म्हणतात गर्भगृह काही पाडावे काय म्हणले बघा ना आकाशामध्ये कसा किल्ला दिसतो. कुठं दिसतो आकाशात काय दिसतो किल्ला दिसतो. मग तुमच्या खिरमानीकरांनी ठरवलं का तो आपण किल्ला बोंब टाकून काय करायचा तोडता येईल बाबा. काही पाडावी आधी अहो किल्लाच नाही तर तोडायचा कसा. शशी का म्हणले लय मंडप महाग झाला. सिस्टीम तर नाही म्हणत कारण की इथं येत ना. मग सिस्टीम नाही म्हणत मंडप महाग झाला. काय करायचं मंडप नाही आणायचा आपण. मग काय करायचं आपणच दोघे महाराज मंडप बनवायचा. कशाचा लाकडा विकडाचा नाही बनवायचा. मग सश्याच्या शेणाचा मंडप कशाचा शिक्षण वाढावे. हो महाराजाच्या वेळामध्ये हे भारी हा होता कुठून आणला म्हणजे इथलं दादरची फुलं नाही ठाण्याची फुलं नाही. मग कुठली म्हणले मग नाशिकची फुलं नाही. आकाशामध्ये जो बगीचा आहे ना तिथली ही फुलं. आकाशात बगीचा आहे पुष्पती. मुळात आकाशामध्ये बगीचाच नाही तर फुलं कुठून आली. सश्याला शिंगच नाही तर मंडप कुठून आला. महाराज म्हणतात तो बुवाच नाही हे बुवा आहे पण तो नाही बरं का. तो बुवाच नाही तर बुवाची भीती कुठून आली. तसा मुळात तो संसार नाही. पैसा संसार हाविरा रुखोनाळीचा चोटारा माऊर माळी आधाराला असे या तरी. मग हे भासते ते काय मुळात ज्ञान चितवलं टके मग कार्य दयाचे हे चुके देवी संसार करू शकते किंवा हवेची गा. मुळात तो संसार नाही मग तरी तुम्हाला तो भासतो. मग तो कधी नाही भासायचा तर विचाराच्या संबंधाने विटाला तुमची आमची बुद्धी कशी होते लटिका व्यवहार विचाराच्या संबंधाने या प्रकारची बुद्धी झाली. मग एकदा विचार केला का विचाराच्या संबंधाने ही बुद्धी झाली का त्याला तो लटका दिसतो किंवा महाराज आणि त्याच्या ठाई काय म्हणजे ज्ञानोबाईच्या एक विषयाला 2-2 3-4 4-4 5-5 होया आणि त्याच्या ठाई तया अस्तित्व बुद्धी नाही. बरं का बाबा माऊली होते ना आपले माऊलीच्या छडीवर असा प्रसाद दिला होता. माऊलीचा प्रसाद योग 2 छडी खाल्ली का ते दुसऱ्या दिवशी ओव्याच पाठवायच्या. विटाला दर्शन घ्यावं आमचे परमेश्वर बाबाचं दर्शन घ्यावं. महाराज इतर लोक ज्ञानानं मोठा असतील पण महाराज ते बघ का सद्गुरू महाराजांचा शब्द सद्गुरू बाबा म्हणायचे आणि इतरत्र महाराज म्हणतात कीर्तन करणारे भरपूर असतील पण कीर्तन करणारे महात्मे हेच आपले. विचाराच्या संबंधात काय होईल तर महाराज तैशा आणि त्याच्या ठाई तया अस्तित्व बुद्धी नाही. निष्कर्ष सुद्धा हिंदी देखील असे आणि त्याच्या ठाई अस्तित्व बुद्धी का नाही तर याचं एकमेव कारण विचार. मग विचाराच्या संबंधाने हे फळ प्राप्त होते का. ज्ञानोबा महाराज म्हणतात सारा सार विचारिता भ्रांती ते पाहिया सारता आणि सारते स्वभावता नित्य जाणे. विचाराच्या संबंधाने मला फायदा सांगायचा बरं का. माझी नेमकं तुम्हाला कळली का कशी बदलायची आपण सांगा बरं का बाबा काही गावात गेलं महाराज आज असा हसवा
असं हसू आता लोक हसून हसून मेले पाहिजे. आता का लोक जर हसून हसून मेले केलं तर त्या शिष्टी मला सांगू का कीर्तनाची मर्यादा कैसी देव बोले उद्धवासी कीर्ती राम नाही पाठी बोलू नाही भल त्या गोष्टी देवाची चरित्र नाटवी सर्वला विनोदाच्या कथा गोड वाटे विनोदाच्या कथा तुम्हा आम्हाला गोड वाटता पण बस सद्गुरू बाबांचा शब्द आहे इकडे वाटीभर मुरमुरे इकडे वाटीभर बदाम ठेवा आणि इकडे दोन्हीवर मुरमुरे ठेवा मुरमुरे मग कोण भरड पण पोषक का बदाम आणि विचार करू शकत नाही सामान्य गोष्टीत विचार नाही म्हणून इथं पण विचार करावा कोणता विचार सारासाराचा विचार करावा या सारासाराच्या विचाराला संबंधाला फायदा काय होईल त्या विचाराच्या संबंधाला नसलेलं मात्र टाकलं जाईल. हे जगत मात्र कसं आहे मिथ्या आहे का सत्य आहे जगत मिथ्या आहे आणि या जगतामध्ये सत्य काय आहे ब्रह्म आहे मग ते ब्रह्मच सारभूत आहे अशी तुमची आमची बुद्धी सारासार विचारिता भ्रांतीने पायी असा होता आणि सार ते स्वभावता नित्य झाले. ब्रह्म कसं आहे नित्य आहे आणि ते तुम्हाला सारभूत भासल काय भासल ब्रह्म हे सारभूत भासल. मग लक्षात ठेवा का ब्रह्म हे सारभूत भासतंय मग गाव महाराज मग या जगतामध्ये तुम्हाला आम्हाला सारासाराची पडताळणी कळत नाही का तर तुम्हाला आम्हाला त्या प्रकारची पडताळणी जरी तुम्ही आम्ही विचार करणार असू तरी पण तुम्हाला आम्हाला सारासाराची पडताळणी कळत नाही का बरं लक्षात घ्या बरं का तुम्ही आम्ही विचार करणार असून सुद्धा तुमच्या आमच्याकडे विचार करण्याची क्षमता असून सुद्धा खरं काय खोटं काय ही बुद्धी तुमच्या आमच्याकडे करता असून सुद्धा तुम्हाला आम्हाला या सारासाराची विचारणा करता येत नाही. पण या करता येत नाही पण त्याचा फायदा तर एक नंबरचा आहे का नाही नफा तर एक नंबरचा आहे का नाही मग मला हे खरं काय खोटं काय हे कोणाला कळतं अर्जुना काही एक असं तो विद्यार्थी त्याच्या खालच्या बरं का श्रोतेच्या खाली अर्जुना काही एक सांगेन मी ऐक विचार कर लोक ओळख अर्जुना अरे या जगतामध्ये तुमच्या आमच्याकडे बुद्धी असली तुम्ही आम्ही विचार करणार असलो तरी पण तुम्हाला आम्हाला खरं काय खोटं काय सत काय असत काय चांगलं काय वाईट काय वागलं काय हे तुम्हाला आम्हाला कळत नाही. मग हे कोणाला कळतं अर्जुना विचार प्रधान आहेत त्यांनाच कळतं मग हे मानव पण विचार प्रधान आहेत ना मग त्यांना का कळत नाही तर तुम्ही आम्हाला विचार प्रधान असताना सुद्धा खरं काय खोटं काय का कळत नाही तर सांगा बरं जग म्हणजे आपलं खिलवाणी आहे का बरं जग म्हणजे काय सगळा तालुका आहे का बरं जग म्हणजे काय आमचा ठाणे जिल्हा आहे का बरं जग म्हणजे काय आमची मुंबई आहे का मग एवढ्या मोठ्या जगतामध्ये सारासाराचा विचार तुम्हाला आम्हाला कसा करता येईल इथं चांगलं काय वाईट काय तुम्हाला आम्हाला कसं काय कळलं कारण या उपाधी माझी चैतन्य असे पण सद्गुरू बाबा म्हणायचे अरे हे जग सार म्हणून घ्यायला गेल्यावर आसार असले नाव रूपात्मक गळ्यात पडतंय आणि आसार म्हणून टाकायला गेलं चैतन्य जाते विटाला संत शिकायती ते त्यांनाच फक्त कळते तुम्हाला आम्हाला कळत नाही मग त्यांनाच कळते तुम्ही आम्ही विचार करणार असून सुद्धा तुम्हाला आम्हाला कळत नाही मग तुमचं आमचं हित व्हावं याच्या संबंधाने जगतामध्ये सार काय आहे ते तुम्ही कंठामध्ये धारण करा अभंगाच्या प्रथमच्या तरी पण मात्र त्याच्यामध्ये एवढा मोठा फायदा होतो पण त्या उंटाला हिंमत केली आणि हिंमत केल्यानंतर मग मात्र त्याच्या मात्र मला पाठीपर्यंत पाणी लागलं कुठपर्यंत पाठीपर्यंत पाणी लागलं मग पाठीपर्यंत पाणी आल्यानंतर मात्र लागलं तरी पण तो कसा बसा खालीकडे आला आणि मग इकडं असलेली शेळी म्हणते काळे म्हणतात दादा कोण म्हणते शेळी म्हणते काळे म्हणतात दादा माझं म्हणणं एवढं पाणी आहे का माझं ओळख माहिती तुम्हाला ते तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही पण शेळीचं दूध असते ते करणारे पिऊ नये म्हणून मात्र त्याला पिशवी सारखं घातलं जातं त्याला काय म्हणत तुमच्याकडे काय माहित नाही मग काळे म्हणतात ते भिजल का आता इथं उंटाची मान उडाली तर तुझे ओळखणं कुठं चाललं तसं मात्र तुमच्या
आमची विचार करण्याची क्षमता थोकडी आहे, तुम्ही आम्ही तेवढा विचार करू शकत नाही, मग तुमच्या आम्हाला महाराज उन्नती व्हायची कशी? मग महाराज म्हणतात लक्षात घे, तू एक तर जगतामध्ये सार आहे नाम, ते नाम तू कंठामध्ये धारण कर. आता ध्यान देऊन ऐका बरं का, महाराज म्हणतात सारासार विचार कर, आणि त्या विचाराच्या संबंधाने तुला नाही जमलं तरी पण तू नाम कंठात धारण कर. नाम धरा कंठी विठोबाचे, कारण तेच नाम काय आहे? सार आहे. आता लक्षात घ्या बरं का, तेच नाम देवाचं सार आहे, त्या परमात्म्याचं नाम तेच सार आहे. मग ते जर देवाचं नाम जर सार आहे, तर इकडं मागा आपण असं तो विद्यार्थी भाऊ याच्या खालच्या ओळ्या बघितल्या किंवा दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा बाबा चर्चा करतात. सार आणि आसाराची चर्चा करताना परमात्मा म्हणतात या जगतात सार काय आसार काय, तेव्हा स्वतः परमात्मा म्हणतात या जगतामध्ये ब्रह्मसार आहे. कोण म्हणतात? ब्रह्मसार आहे. पण स्वतः मात्र परमात्मा म्हणतात ब्रह्मसार आहे. किंवा ते तत्वज्ञ संत ओळखीत ते ओळखतात काय महाराज? लक्षात घ्या बरं का, ऐसे सारासार विचारिता भ्रांती ते पाहिजे आसार प्रसार ते स्वभाव नित्य जाणे. ज्या जगतामध्ये नित्य काय ते ब्रह्म ब्रह्म महाराज नित्य आहे, म्हणजे नित्य ब्रह्म आहे, म्हणजे तेच सारभूत आहे तत्वज्ञ सांगतात. किंवा भगवान परमात्मा पण सांगतात या जगतामध्ये ब्रह्म सार आहे. मला ध्यान देऊन ऐका, परमात्मा काय म्हणतात? सार काय आहे? ब्रह्म आहे. बरं, जे तत्वज्ञ आहेत ते पण सांगतात या जगतामध्ये सार काय आहे? ब्रह्म आहे. मग मात्र देव सांगतो ब्रह्मसार, हे तत्वज्ञ सांगतात ब्रह्मसार. मग मात्र नदीमध्ये पोहत असताना नदीच्या ओघाने पोहायचं का नदीच्या विरुद्ध दिशेने पोहायचं? नदीच्या ओघाने पोहलं पाहिजे का? नाही तर महाराज तुम्ही आम्ही महाराज चांगल्या प्रकारचे तुम्ही तर तुम्हाला आम्हाला माझा दुखापत होईल. मग लक्षात घ्या, परमात्मा जर म्हणतात ब्रह्मसार, हे तत्वज्ञ म्हणतात ब्रह्मसार, आणि भगवान तुकाराम महाराज म्हणतात नामसार. मग यांचं खरं काय? यांचं खरं भगवान परमात्मा दुसऱ्या अध्यायामध्ये चर्चा करताना काय म्हणले? काय सार आहे? ब्रह्मसार आहे. बरं, तत्वज्ञ सुद्धा म्हणतात या जगतामध्ये सार काय आहे? ब्रह्मसार आहे. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात? सार काय आहे? नाम आहे. म्हणून तुम्ही आम्ही कंटाळ करा. मग यांचं खरं आहे का? यांचं खरं जाऊ द्या, ते भांडण करण्यापेक्षा काहो तुकाराम महाराज तुम्ही त्या नामाला सार का म्हणता, किंवा काहो देवा तुम्ही या ब्रह्माला सार का म्हणता, तत्वज्ञ म्हणून तुम्ही का सार म्हणता? त्याचं एकमेव कारण आमचं ब्रह्म असं आहे, आमचं ब्रह्मज्ञान असं आहे का त्या ब्रह्मज्ञानाचा कोणी पण जरी आश्रय केला, तो किती जरी पापी असला तरी तो त्या ब्रह्मज्ञानाला मात्र तरला जातो. आपीचे जशी पापे व्यस, किती पण जरी पापी असला तरी तो माझा ब्रह्मज्ञान तरला जातो. म्हणून आमचं ब्रह्मसार आहे. मग काहो मला तुमच्या नामानं कोणी तरलं जातंय का? तरलं जातंय का? म्हणजे तारू भवसागरी तारू उंचनीच्या अधिकारी तो मात्र कसाही असला तरी आमच्या नामाला तरला जातो. म्हणून आमचं नाम सार आहे. आता हे महाराज भगवान परमात्मा म्हणतात ब्रह्मसार, तुकाराम महाराज म्हणतात नाम सार आहे. म्हणून तुम्ही आम्ही करता धरा. पण यांच्या ब्रह्मत्वाला जशी विशेषता आहे तशीच आमच्या नामस्मरणामध्ये विशेषता आहे. आमचं ब्रह्म सत्य आहे, साच आहे, खरं आहे. मला आमचं नाम पण सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. म्हणजे नामात ब्रह्मत महाराज कोणत्याच गोष्टीचा भेद नाही. मग लक्षात घ्या, काही मुळात निर्गुण निराकार महाराज निर्गुण निराकार मुळात परमात्मा, ज्याला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही, अशाची काही साधना करतात. आणि तुमच्या आमच्यासारखी सामान्य मंडळी आहे ती तुम्ही आम्ही मूर्ती पूजा करतो किंवा देवाची नाम साधना करतो. मग नाम साधना असो तो सगुण भगवान परमात्मा असो किंवा निर्गुण निराकार परमात्मा असो, यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा भेद नाही. नाम आणि ब्रह्म हे कोणत्याच प्रकारचा भेद नाही. कशाप्रमाणे सद्गुरू आमचे चंद्रशेखर बाबांनी सांगावं, लक्षात घ्यावं का? एक मनुष्य आपल्या गाडीनं चालला आणि गाडीनं चालला होता आणि रेल्वे गाडीनं चालला असताना समोर एक त्याचा माणूस येऊन बसला. म्हणजे कुठे चालले? म्हणजे आम्ही नागपूरला चाललो. मग तुम्ही कुठे चालले?
होते आम्ही पण नागपूरला चाललो. बरं तुम्ही नागपूरला कशाला चालले? आम्ही साखरपुड्याला चाललो. बरं तुम्ही कशाला चालले? आम्ही पण साखरपुड्याला चाललो. कुठं चालले होते ते? तुम्ही ते घरी नका ना म्हणजे झालं तर महाराजांनी काय सांगितलं साखरपुडा तसं नका बरं का. मग ते पण चालले साखरपुड्याला, हे पण चालले साखरपुड्याला. का हो साखरपुडा कोणाचा आहे? म्हणले आमच्या मामाचा साखरपुडा. याच्या कोणाचा साखरपुडा? मामाचा. आणि तुझ्या कोणाचा साखरपुडा? आमच्या काकाचा साखरपुडा. याच्या साखरपुडा मामाचा आणि याच्या काकाचा. बघा कसं ओळख लक्षात ठेवायला लागेल बरं का. मामाचा साखरपुडा आणि काकाचा साखरपुडा. नागपूर स्टेशन आलं, दोघं जण नागपूरला उतरले. यांनी पण रिक्षा केली आणि त्यानं पण रिक्षा केली. हा पण रिक्षात बसला, तो पण रिक्षा केला. दोन्ही रिक्षा मला दोन्ही वाटेने निघाले आणि वाटेने रिक्षा निघाल्यानंतर एकाच घरापुढे येऊन त्या रिक्षा थांबल्या आणि रिक्षा थांबल्या. का रे तू कुठं? हे माझ्या मामाचं घर आहे. का रे तू कुठं? हे माझ्या काकाचं घर आहे. तो माणूस काय खोटं बोलतो रे? म्हणजे हे बघ माझा मामा. अरे तूच काय खोटं बोलतो? हे बघ माझा काका. आता महाराज म्हणजे एकच माणूस मामा काका नसतो का? तसं एकच तिथं तो ब्रह्म नाम नसतं का? तीच काय तुमच्या आमच्यासारखे भगवत भक्त त्याला नाम म्हणतात. मग नाम आणि ब्रह्म याच्यामध्ये भेद नाही का? माझं बोलणं परत लक्षात घ्या बरं का. सारासाराच्या विचाराच्या संबंधानं महाराज तुम्हाला आम्हाला कळत नाही. मग महाराज संत सांगतात, तुकाराम महाराज सांगतात सारभूत असले तुम्ही नाम धारण करा. पण इथं देवाला सांगितलं ब्रह्म सारभूत. तुकाराम महाराज तुम्ही असं म्हणतात कसं? तर किंवा सार 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 महाराज भगवान परमात्म्याचं नाम सार लिहिण्याला सांगितलं बरं का. सार आहे. तुकाराम महाराज त्याला प्रकाशमान केलं. ज्याप्रमाणे यांना नाव नाही पण निवृत्ती या नावाने त्यांना प्रकाशमान केलं, तसं नामस्मरणाच्या संबंधानं तो परमात्मा प्रकाशमान झाला. मुळात त्या परमात्म्याचं स्वरूप ते निर्विशिष्ट परब्रह्म चोखट तयाचे अंतुवट व्यंजक नाम. मुळात तो निर्विशिष्ट असलेला परमात्मा तो प्रकाशमान कशाला झाला? तर नामानं. म्हणून नाम आणि ब्रह्म हे वेगळं नाही. यावर राहिला आकाशी रवी रवी ते प्रकाशी. काहू म्हणले दुकानदार मला म्हणले बरं का नुसता प्रकाशच द्या, मला काय तुमचा बल्ब नको. काय मला काय द्या? नुसता प्रकाश द्या, नावाचा नाही. असा प्रकाश पडला नाही, प्रकाश द्या, मला नाव नको. ते बल्ब नको. मग बल्ब सोडून प्रकाश राहतो का? किंवा रवी रवी ते प्रकाशी सूर्याचा प्रकाश आणि सूर्य देवता हे वेगळे नाही. अहो दुकानदार मला लई डायबिटीज झाली हो. मग काय सांगू का? मग म्हणले एक करा नुसती मला साखर द्या, त्यातली गोडी नको. मला काय त्या गोष्टी साखर द्या, मला त्यातली गोडी नको. महाराज म्हणतात साखरेला सोडून गोडी नाही, रवीला सोडून प्रकाश नाही. किंवा परी आश्रय आकाशा आकाशाची का जैसा नाम नामे आश्रय तसा भेदू असे. महाराज म्हणतात आकाश आणि आकाशाचं नाव वेगळं नाही, रवी आणि रवीचा प्रकाश वेगळा नाही, साखर आणि साखरेची गोडी वेगळी नाही. महाराज त्रयाक्षरी नाम नव्हे जाण केवळ ब्रह्म. मुळात ते ब्रह्मच आहे. किंवा नामामुनी नाम मामा काका हे लक्षात ठेवा. मामा काका जसा वेगळा नाही तसं नाम आणि ब्रह्म वेगळं नाही. मग दोघांमध्ये एकच विशेषता आहे. मग दोघांमध्ये एकच विशेषता आहे. मग नाम धरा का ब्रह्म धरा का नाही? विशेषता का नाही? मग नाम धरा का ब्रह्म धरा का नाही? सद्गुरु बाबा म्हणायचे अरे नामामध्ये एवढी श्रेष्ठता आहे बरं का. नामामध्ये एवढी श्रेष्ठता आहे. आपला ओरिजिनल टाइम संपला का? संपलो विठाला
आणि आमचे सद्गुरू मोदी बाबा त्याच्यात कट्ट विठाला गेल्यानंतर ना लोक म्हणतात या महाराज तसा काजू बदाम आमचं करतो पण आपल्या बाबाचा हात नाही कुठं सकाळी चालू ना असं टाकला हात असं वाटायचं 10 लाखाचं बक्षीस भेटलं विठाला पुढे जायचं तिथून पण मात्र कधी भाग्यवशात असं त्याच्यात त्या अंगावरचा हात पडायचे आणि तो हात म्हणजे सामान्य नव्हता ज्या तुकोबाईचे बीज आले त्या तुकोबाईचाच हात होता विठाला सांगायचं एकच आहे पण महाराज जर ब्रह्मानी नामामध्ये जर येता नाही भगवान परमात्मा म्हणतात ब्रह्मसा तुकाराम महाराज म्हणतात नामसा याच्यामुळे जर भेदपणा जर नाही मग नाम धरा पण ते असं का ब्रह्म धरा म्हणा ना नामाचा आश्रय केला पण त्याच्यासोबत एवढे मार्ग जमा झाले का नाही तशामुळं एकट्यानं मात्र नामाचा आश्रय केला पण त्याच्या मागे सगळे नामाची साधना करतो पण इतरांच्यावर रागवत असेल त्याचा काय उपयोग आहे का म्हणून प्रेमाची पेटी मला प्रेमाची पेटी मात्र बांधून देतो ही परमात्म्यामध्ये विशेषतः नामाचा धर्माचा आश्रय केला का एकट्याला सारतो नामाचा आश्रय केला सगळ्याला तारतो म्हणून नाम धरा कंठे एक काय झालं मला तुम्ही जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत आमचं मला धंदे चालले संकट तुमचं आमचं निरसन होते तराल दुर्गट भवसिंधू तुम्ही आम्ही भवसिंधू तर जातो एकच गोष्ट
गोष्ट आहे, पण त्याला 3 नाम आहेत. त्याला काही माया सागर म्हणतात, मायेची नदी म्हणतात, किंवा याला काही मला संसारूपी सागर म्हणतात, किंवा याला भवसिंधू म्हणतात. हे भवसिंधू तुम्ही आधी कशाला करणार आहोत, तर नाम साधना करणार आहोत. किंवा हरी 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 तुम्ही म्हणाले महाराज म्हणतात तो भवसिंधू तुम्ही आणि महाराज बरं का. कधी आम्ही विचार सागराचा पाठ काढला तर आपल्या परमेश्वर बाबाचा पाठच नाही काढला. आम्हाला कधी शिकवल्याच नाही. उलट्या चाली म्हणजे असं केलं मग त्याला बरं वाटते बरं का. पण यामुळे महाराज म्हणतात बरं का, रूपवृत्त्याची पुरवणी ते पुरा डोळे भारणे की तो भाटे सगळी करणं बघू हे इकडून तिकडच्या चाली म्हणलं याला तमंगुली भाटुकीत म्हणतात. मी एवढ्या वर्ष भजन केलं फळभूत काय याला भाटुकीत जायला मग त्या नामस्मरणाच्या साधूत असलेलं काय होणार. अमका गेला अरे गेलं सांगतात कधी येणार आहे सांगता पुराणी जेतेची हे कशा गेले. भव सिंधू मध्ये गेले संसार सिंधू हा दुसर बहुत महावेले पुरण याची पहिलं तरी. बाबा आपल्याकडे जर कोणी नदीमध्ये जर गेला मेला तो ठेवून का व्हायला येतो, पण संसार रूपी सागरात कोण तू उभं राहला. अहो संत त्याला घालता चालता वाट पुढे वाटते कावळ होत जन गेले नाही आले. काय झालं नदीचे काय झाले कारण तरी ऐकली पैसू सती भागितलं धवणी चित्ती. हे का झालं तर मात्र हे संसार रूपी सागर आहे, मोठा बहादर आहे. ते कशाला करत जावं देवाच्या नाम साधनेनं. म्हणून तुम्ही आम्ही काय करायचो ते नाम साधन जन्मून या पुढे वाचे स्मरे राम दरी आची हरशी जन्म मात्र बरं का वक्ते बाबा म्हणायचे सप्ताहाला का नाम साधना नाही करायची. मग मात्र जागृती स्वप्नी सुसुप्ती ज्याप्रमाणे गवळणी मेहनती माता आणि कांची किंवा निरामणी अहोरात्री गतीची नेतृत्व अखंड ज्याप्रमाणे परमात्म्याचे ध्यान करतात जागृती स्वप्ना सुसुप्तीमध्ये परमात्म्याला आठवतात त्याप्रमाणे अहर्निशी तुम्ही आणि त्या परमात्म्याची साधना करायची. याच्या संबंधानं काय होईल तुमची आमची कोटी कुळ पुनीत होतील. अभंगाच्या शेवटच्या चरणात साधना केली तर मात्र तुकामणी कोटी कोटी भावे जावे पंढरीशी भावे नावे इमारतीशी कसं करू एका महाराज नाथ महाराज बघे बरं का नाथ महाराज म्हणतात भावेवर तर एकादशी भावाने काय काय करायचं नाथ महाराज भावे जावे पंढरीशी भावे नावे इमारतीशी नाथ महाराज भावाने करायचे नाम साधना भावाने करायची एकादशी करत असा समाराज महाराज भावने युक्त अंतर्ने केलं.
प्रवासात असेल असं नाही. सद्गुरू जोग महाराजांना ज्ञानावळी ज्याप्रमाणे बुद्धी दिली त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. नवे बहुश्रुत नवे ज्ञानशील दासनी दुर्बळ वैष्णवांचा कोणत्याही प्रकारचा बहुश्रुत नाही, ज्ञानशील नाही. सद्गुरू जोग महाराज संस्थेचा काही तिथं जे आता आमची कंपनी माहिती आहे तुम्हाला, आमच्या हळदीला कंपनी बाबा माझा याडा टाकायचा शहाणा खेळायचा आणि तिथून जी घेतलेले ते सेवितो हा रस वाटितो आणि सद्गुरू बाबा म्हणायचे माधवराव बाबा सकाळी कोण स्वामीची शिष्य त्यांनीच बाबांना सांगितली आणि बाबांनी सांगितली बघा सेवितो हा रस वाटितो आणि का रे हो नका रान बरे रे हो नका रान बरे विटेवरी जाची बाबरे समान सद्गुरूंनी दिलं त्याप्रमाणे वाक्याचा प्रयत्न केला. कोणत्याही प्रकारचा बहुश्रुत नाही. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी दंडवत करतो. सद्गुरू माऊली बाबांचा भक्त परिवार संत पदाला पावत झालेले मात्र असे असणारे बाबा आणि त्यांचा सर्व भक्त परिवार त्याच्या संबंधानं महाराज तिरुनिमित्ताने सर्ववरती भगवत प्राप्त होते याच्या संबंधानं विचार आदरणीय आमच्या आत्ता सुद्धा कीर्तनामध्ये आशीर्वाद देण्याकरता आहे. आदरणीय जयराम बाबा सर्वच मात्र पक्वाद्वारा आमचे गंभीर बाबा आमचे आळू बाबा तुम्हाला कुठं काही सांगायचं. सद्गुरू जोग महाराजांचं सत्तेमध्ये आता बघायला शेवटची गवळण बाबांची आणि शेडगे दिवस 3-4 वर्षी बाबांची गवळण ऐकायचे. चला बाई वृंदावन असं ऐकायला बरं वाटायचं. चाला असेल किंवा महाराज ते आपलं विशेष चाली ऐकायला आणि सद्गुरू बाबा नेहमी आठवण काढतात असं वाटायचं. अनेकांच्या कीर्तनामध्ये असतात. आपल्याला कीर्तनामध्ये आशीर्वाद कीर्तन ऐकायला नाही बरं का, आशीर्वाद देण्याकरता कधी आपल्याला आनंद वाटतो हे सांगितलं महाराज आळू बाबा काय आमच्या संस्थेची विशेषता सर्वच गुरुमध्ये मंडळी आहे. कोणाचा अधिकार काय मला कल्पना नाही, पण माझे कृपा अज्ञाशी परोपकारी त्यांच्या पायावर असं चांगला असेल तर माझ्या सद्गुरूंची कृपा विठ्ठल